मित्रांनो, नमस्कार. मी पत्रकार तांबोळीजी टॅम. राम राम. अकलूजमध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राजकारण्यांनी भाषणात जे काही सांगितलेलं होतं किंवा अकलूज येथील पतसंस्थांचं मध्ये किंवा इतर स्थानिक संस्थांबद्दल ज्या काही गोष्टी चर्चा किंवा भाषणात उल्लेख केलेला होता त्यासंबंधी ते लोक काय निर्णय घेणार आहेत का नाहीत, का निवडून येण्यासाठी फक्त बोलायचं असतंय, असं काय आहे का, असा प्रश्न विचारतायत. काय माहिती का, लोकांचा हा एक बालिशपणा आहे मित्रांनो, की हे राजकारणी खरंच एकमेकांसंबंधी जे काही बोलत असतात, म्हणजे विशेषतः अकलूजच्या राजकारणाच्या वेळी, म्हणजे निवडणुकांच्या वेळी, नगर परिषदेत झालेल्या निवडणुकीच्या वेळी जे काही भाषणातून बोललं गेलं विरोधी पक्षाकडून, स्थानिक सोडून विरोधी पक्ष, त्यांनी जे काही आरोप केलेले होते त्या संबंधित विषयाबद्दल पुढचं काय निर्णय घेणार आहेत का नाहीत, लोकांच्या अडीअडचणी काय म्हणजे कसे दूर होणार आहेत का नाहीत, आणि किमान वेगवेगळ्या मार्गाने मग ते कोणत्या क्षेत्रात पैशाची गुंतवणूक झालेली आहे त्याबाबत लोकांना काळजी वाटते किंवा चिंता सतावते की आपले काही पैसे मिळतील का, मिळणार आहेत का. आता खरं हा प्रश्न असा आहे बरं का, निवडणुकीच्या वेळेस राजकारणी बोलणार, ते अकलूजचे असू दे किंवा कोणत्याही शहराची गावाची निवडणूक असू दे, त्यावेळेस ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्याबाबत बोलणार आणि बोलतातही, परंतु पुढे जशा जशा निवडणुका होऊन जातात त्यांना माहीत आहे हळूहळू लोक विसरून जातात आणि जे व्हायचं ते होत राहतं. मग आता जेव्हा निकाल लागेल, कोर्टात जातील, काय त्याच्या संबंधित काय योग्य निकाल लागला तर मग न्याय मिळेल का, तो न्याय मिळण्यासाठी खूप उशीर होतोय, हे सगळ्यांनाच माहीत असते. राजकारण्यांना माहीत असते, पतसंस्था धारकांना माहीत असते, किंवा जे काय खाजगी गुंतवणूक केलेल्या काही संस्था असतात त्यांनाही माहीत असते. हे जे राडगाडग आहे ना मित्रांनो, वर्षानुवर्षे चालूच आहे. लोकांची अपेक्षा असते, त्यांना होप्स असतात. आता निदान एखाद्या स्थानिक सत्ताधारी पक्षाबद्दल जर कोणी बोलत असतील, राजकीय पक्षाबद्दल, आणि त्यांच्या काही संस्था असतील तर त्याबाबत थोडी बहुत आश्वासन देऊ पण शकतात. पण ते आश्वासन दिलं किंवा त्या भाषणात सांगितलं म्हणजे ते आता प्रत्यक्षात तसंच घडेल, आणि लोक केवळ आशेवर जगत असतात. जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर केवळ महाराष्ट्रातच नाही, प्रत्येक राज्यात, संबंध देशभर
अनेक अडचणी आहेत आणि त्या लूप होल्स म्हणतात त्या गोष्टींना. राजकीय आणि कायदेशीर न्यायासाठी झगडत असताना लागायचा तो वेळ आणि काळ लागणारच आणि त्यानुसारच त्यांना न्याय मिळत राहणार. कदाचित भरपूर वर्षे पण लागू शकतात. मग आता निवडणुकीच्या वेळेस मग मिळवली की मतं मिळवली. हो, मिळवणार. मतं मिळवणे हे त्यांचा अधिकारच आहे. निवडणुकीला उभे राहणे त्यांचा अधिकारच आहे आणि सत्ता चालवण्यासाठी त्यांना राजकीय अनेक गोष्टींनी आश्वासन द्यावी लागतात. आणि विरोधी पक्षांचं कसं काम असते की ते लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या ताणून धराव्या लागतात. ज्या काही मागण्या आहेत त्या ताणून धराव्या लागतात. पण असं खरंच होतं का? खरंच असं मिळतं का हो? मिळतील का हो? अक्षरशः काय काय रडकुंडला येऊन म्हणजे गयावया करतात, जातात, यांना भेटायचं त्यांना भेटायचं, त्यांना सांगायचं यांना सांगायचं. मित्रांनो, कसं आहे माहिती का, त्यांचं काय म्हणणं पडते, 100 मागितली तर निदान काय 10-5 तरी मिळतील ना, हळूहळू थोडं तरी वळावतील. आता लोकांनी शहाणं व्हायचं ठरवलेलं दिसते. आता ते नाव सुद्धा काढत नाहीत कोणत्याही म्हणजे पतसंस्थांबद्दल विचार पण करत नाहीत. इतकी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे असं लोक बोलतात. प्रत्यक्षात आता माझ्यासारखा पत्रकार तर ते शक्यच नाही. आमचा व्यवसाय तर बघताय तुम्ही काय परिस्थिती झाली, निव्वळ ठप्प झालेला आहे. आता अडचण त्या लोकांची आहे की जे फार जवळचे होते सत्ताधाऱ्यांचे आणि मग आपले पैसे मिळतील असं त्यांना एक गोड गैरसमज होता. मिळाले असतील, थोडे बहुत मिळाले असतील अडचणीच्या वेळेस, किंवा तुम्हाला औषधोपचार याच्यासाठी ॲक्सिडेंटच्या वेळेस, किंवा तुमचे मुलांचे लग्न आहेत म्हणा, काय अशा वेळेस थोडं बहुत तर मिळाले असतील, मिळाले असावेत. पण काय श्रेष्ठ तर काय असं म्हणतात की आशा, मिळण्याची आशा बाळगून जगणे आणि प्रयत्न करीत राहणे. आता याच्यात राजकीय पक्ष काय करत असतील? राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने टोकरून खात नाहीत. भरपेट पोट भरून पद्धतशीरपणे रवंत करीतच विचार करत असतात. पाहू, देऊ, प्रयत्न करू, होईल चालले, म्हणजे परत ही आश्वासनच मिळत असतात. याचा अर्थ असा होतो, सर्वसामान्य नागरिकांचे मात्र जे व्हायचं ते होतं. त्यांच्या हाल अपेष्टांना, त्यांच्या कष्टाला पर्याय राहत नाही. याच्यातून होणार काय तर लोक, नागरिक प्रगल्भ होत जाणार. ते सांगण्याची आवश्यकता नाहीये. हा देश संविधानानुसार चालतो असे सर्वजण आजकाल म्हणतायत आणि संस्काराच्या फार मोठ्या गोष्टी करतायत. संस्कार काय आहे का नाही, संस्कार काय आहे का नाही, हे काय संस्कारिक आहे का, एकमेकांना काय बोलतात बघा ना, इतकं काय जबरदस्त काय बोलत असतात की गल्लीतली भांडणं सुद्धा ती श्रेष्ठ म्हणावं लागतील असं कधी कधी वाटायला लागतं. कारण
भांडणं होत असतात, मिटत असतात, हळूहळू त्याच्यावर फुंकर घातली जाते. पण राजकारणात मात्र असं आहे, ज्या दिवशी निवडणुका होतात, संपतात, त्यानंतर निकालाची वाट पाहिली जाते आणि निकाल लागल्यानंतर पब्लिकचा कसा निकाल लागेल हे पाहण्यासाठी सर्व पक्षाचे, राजकीय पक्षाचे लोक पुन्हा एकत्र होत असतात. आणि पुन्हा जे राडगाडग चालू होते ते चालूच राहत असते. माणसांना आशा सोडायची नसते, प्रयत्न करत राहायचं असतं. आता माझं काही त्याच्यात काही गुंतलंय, माझं काय अडकलंय, तर आपला तुपला वगैरे अशा गोष्टी काही कामाच्या नसतात मित्रांनो. जवळचे सख्खे नातेवाईक तर सोडाच, पण सख्खे भाऊ म्हणणारे सुद्धा उभे राहतील आणि आपल्यासाठी काही प्रयत्न करतील. असे दिवस राहिले नाहीत असे लोक म्हणतात. मग त्यासाठी मित्रांनो, माझ्यासारखा पत्रकार जे सांगायला जातो तर ते पटत नाही. कसं आहे माहिती का, कोणत्याही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि तुम्ही तुमच्या मोह, माया, द्वेष, मत्सर म्हणतात, म्हणजे मत्सर हा एक शब्द आहे की लोकांच्या विषयी दूषित भाव ठेवणे वगैरे, या सगळ्या टाळल्या पाहिजेत. कोणाचं द्वेष करणं, कोणाचं काय करणं. जर तुम्हाला होप्स म्हणजे आशा ठेवायचीच असेल, सत्ता सबुरी, सत्तेपुढं शानपण नसतं, सबुरी ही सर्वात उत्तम असतं असं म्हणतात. कसं आहे माहिती का, सत्ताधाऱ्यांचं कधी मूड बदलेल हे सांगता येत नाही आणि ज्या दिवशी मूड बदलतं त्यावेळेस मात्र छप्पर फाड की सगळ्या गोष्टी होत असतात. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे आता येणारा काळ हा नागरिकांच्या फायद्याचंच असणार आहे, लोकांच्या फायद्याचंच असणार आहे. जे काही त्या एरियातले रहिवासी असतात त्यांच्या फायद्याच्या बऱ्याच गोष्टी आता होतील. कारण एक गोष्ट आहे, दैनिक पत्रांची तर काय व्यवस्था लागलेली तुम्ही बघतायच. आज आज काय हाल आहेत दिसतात का, काही ठिकाणी दिसत आहेत दैनिक पेपर. पण यूट्यूबवर चालणाऱ्या रील्स व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल चालतात ना छोटे छोटे, त्याच्यावर बरंचसं काही कळायला लागलेलं आहे लोकांना आणि थोडं बहुत जरा आशा वाढत चाललेली आहे. आणि आपलं कशा पद्धतीने आपण मार्ग पत्करला पाहिजे तर आपला फायदा होऊ शकेल या संबंधी पण त्यांना बरंचसं काही कळू लागलेलं आहे. म्हणजे येणारा काळ हा हळूहळू बदलत जाणार, लोकांना आपोआप कळायला लागणार. उत्मात न करता शांतपणे जर तुम्ही कुठल्याही गोष्टी घेतल्या तर तुम्हाला हळूहळू न्याय मिळू शकतो. काय करू शकणार आहे, त्या व्यतिरिक्त काय करू शकणार आहे, सर्व एकाच माळ्याचे मणी असं म्हणून मोकळे व्हायला लागलेत लोक. काय काय खरं नाही रे देवा. अरे पण असं निराश होऊन किंवा आशा सोडून चालत नाही ना. तुमचे विचार ठाम असले पाहिजे, विश्वास पाहिजे, पण ते पटकन आपल्या भाषेत जे आपण म्हणतो ना, इतकी वर्षे लागलेत काय हरकत नाही, अजून काही वर्ष लागतील, प्रयत्न तर करायला काय हरकत आहे नाही. काय हरकत आहे का, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि विश्वास ठेवला तर आहे सगळ्या गोष्टी, अन्यथा मग आपल्याला फिरून भोपळे चौकातच यावं लागते. यावं लागलं नाही, बघा तुम्हाला पटते का. भेटू पुन्हा.